अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचं कर्ज माफ आपण केलं, त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण स्वागत करत असताना आपण ज्या पद्धतीनं त्याने सांगितलं की अध्यक्ष महाराज काही अटी नियम लावून आम्ही करणार, पात्र शेतकरी कोण राहणार त्याचं मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. अध्यक्ष महाराज, सरसकट कर्जमाफी का करत नाही? फडणवीस साहेबांचं सरकार 2014 ते 19 काळ होता. 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने यांनी कर्जमाफी घोषणा केली होती. अध्यक्ष महाराज, 2016 ते 2019 या काळामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही. अध्यक्ष महाराज, लोक हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. आपल्याला लक्षात असेल की हिवाळी अधिवेशनामध्ये या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बाबा ते तुम्ही घोषणा केली त्याचे पैसे द्या शेतकऱ्यांचे, आणि म्हणून त्यांना पुरवणी मागण्यामध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याला प्रोव्हिजन करावं लागली होती. अध्यक्ष महाराज, हे कर्जाची. मग आता पात्र शेतकरी हे कोण राहणार? जसं 2016 मध्ये तुम्ही शेतकऱ्याला लाईन मध्ये उभं ठेवलं, आता ठेवणार आहे का हे पात्र शेतकरी शोधायला? ते आम्हाला सांगितलं पाहिजे. सरसकट कर्जमाफी का करत नाही? अध्यक्ष महाराज, 50,000 रुपये जे रेग्युलर कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रोत्साहन आम्ही देऊ असं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी परवा जाहीर केलं. अध्यक्ष महाराज, ही घोषणा तर मागच्या वेळेसही केली होती 50,000 रुपयाची. ते पैसे द्यायला अजूनपर्यंत द्यायलाच आहेत अनेक शेतकऱ्यांचे. मग आता हे देणार की नाही देणार त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मग अशी वैश्य पाटलांनी सांगितलं की 31 मार्च मध्ये आमचा शेतकरी थकीत होणार. मग 31 मार्चला थकीत होणार आमचा शेतकरी, तुम्ही सप्टेंबर पर्यंत कर्जमाफी करणार आहे. मग आता हे शेतकरी आता सगळे थकीत होतील, सेवा सहकारी संस्था सगळ्या संपुष्टात येतील, बँका आमच्या सगळ्या अडचणीत येतील. मग सरकार नेमकं सेवा सहकारी संस्था संपवायला लागल्यात की सहकारी बँका संपवायला लागल्यात त्याची माहिती आम्हाला या कर्जमाफीच्या बद्दलचं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे उत्तरामध्ये. अध्यक्ष महाराज, ही मागणी